गाईज आम्हाला वाटलं मोठं नुकसान होईल. शेळी ह्यातून आणली आणि आमचा पोपट झाला गाईज. मला वाटलं आनंद नाही ठेवणार. अगं ती इथल्या शेळीच आहेच की. कोणतरी घरात असू द्या. काय मोठा माणूस असावं. कमेंट मध्ये सांगा आम्ही कशी नाव ठेवलं गाईज. चलो बाय बाय. आता यांची तोंड चालू रे. म्हणजे आम्हाला कसं होतं, आम्हाला नाव ठेवायचं होतं तर आम्ही जरा नाव सोचलं. मग दोघी बहिणीच आहेत तशा पण. चल आम्ही जातो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी फार्म हाऊस वर. त्यासाठी आम्ही चाललोय आता सरप्राईज साठी. लय खतरनाक सरप्राईज आहे, तू बघितल्यावर एडी होशील. काय झालं? वा क्या ऍक्टिंग कर. मला नाही एडवायचं. म्हणजे तसं नाही ग, खुशीचे मारे पागल. अरे कारण की काय तर सरप्राईज आहे जे मला पण आहे आणि तुम्हाला पण आहे. नाही मला माहित आहे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. निघू आता आपण फार्म हाऊसला. गाईज पटापट आपले धन्न काढून आम्ही गेलो आपल्या न्यू फॅमिली मेंबरला भेटायला. हे शेळी घेतलं बघा गाईज आपण. आता आम्ही ह्याला घेऊन चाललो आपल्या फार्म हाऊसला. ही आणि ते एकदम कडची. ह्या दोन आम्ही घेतल्यात शेळ्या. ह्या बांधून असतात शेळ्या आणि त्यांची मम्मी आहे. ए पळून कुठं चालल्या? चारा दिला येत ना का? बरं या ती तू या. मम्मी तू नंतर खा, पहिला बाळाला बघूया खाते का ते तुझं. तर आता ह्या शेळीला आम्ही घेऊन चाललोय गाईज आणि त्याला आता ह्या गाडीतनं घेऊन चाललोय. शीट भाया ही होत्या काय? शीट ही वाली फोल्ड कर की, तशी फोल्ड कर. हा नाही आज लागत नाही, शीट फोल्ड केल्या. शीट फोल्ड केल्या राहू दे. हा तिथं अडचण होणार मला बरंच का. हा राहू दे बसतो. सो गाईज आज आम्ही आलो होतो या दोन शेळ्या घ्यायला आणि या दोन शेळ्या विकत घेऊन आपल्या कारमधून आज आम्ही नेणार आहे फार्म हाऊसला. कारण की आजपासून आपलं चालू होणार आहे गोट फार्म. आणि या दोन शेळ्या किती रुपयाला घेतल्यात कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटला मी याची प्राईस तुम्हाला सांगतो. हा घाई कुठे करायच्या तो आत आहे की. भूक लागला शिवरी आणतो मी जरा काढून. शेवरी आणले आता. हे वरणावरून थोडं आणलंस ना फुटीला अशी. ऑलरेडी वर ही लय मोठं वाटायला रे म्हणून म्हणलं. ही जुनी झाली ना आता, आपण कटिंग मध्ये नाही गेली. आता यांची तोंड चालू रे. पेरे देतं पाणी त्यांना लागलं पेणार रे. आता ते दोघे जण आहेत त्यामुळे ही मोठी वाटतं आणि ही बारकी. हे आता इथं पप्पा पाणी घेऊन आलं शेळ्यांसाठी. आणि शेळ्यांचं घर तर पहिलाच रेडी होतं, फक्त शेळ्या नव्हत्या तर ते पण झाले. हे बघा ह्या कारमधून आणलं. आम्हाला शेळी आपल्या कारमधून आणायला लागली. शेळी ह्यातून आणली आणि आमचा पोपट झाला गाईज. ह्याच्यातून शेळी आणली आणि आम्ही चुकलो. असं नाही, आम्हाला वाटलं की शिंग विंग मारतात शेळ्या आणि गाडीला नुकसान होईल. म्हणजे शिंग वगैरे लागून आणि शिंग जर लागली तर सीट फाटू शकते आणि सीट फाटली की पूर्ण सीट बदलायला लागते. पण तसं काय झालं नाही, शेळ्या खाली बसल्या होत्या असं आहे. त्यामुळे आम्हाला भीती होती. तरी मागं पप्पा बसले होते धरून त्या दोघींना आणि त्यांनी बसायला पण जागा होती चांगली. शेळी निवांत बसून आली. गाडीमध्ये एवढा जागा आहे. आता आम्हाला पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही कार मधून आणले शेळी. पण ती खात नाही ना, कसं काय खायचं? अगं हे कुठं आल्यात? उपडून टाकलं ते का असंच टाकून आता नाही काढायच नाही. स्वतः सुरू झाल्या. आता ह्यांचं ह्या एन्व्हायरमेंटमध्ये जरासं मिक्स व्हायला थोडासा वेळ लागेल कारण की ह्यांनी एवढे दिवस तिथं काढल्यात. आता इथं त्यांच्यासाठी नवीन आहे ना सगळं, तर नवीन आहे. आपण पण समजून घेऊ त्यांना. त्यांच्याबरोबर कुरुले आली नाही. आणले की एकीला एक कुरुले बहिणी आहेत गे. बहिणी त्या दोघी बहिणी आहेत त्यामुळं, नाहीतर लय ओरडली असती. एकटी असती ओरडली असती म्या 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 करून. हे त्यांचं घर कसं आहे घर आणि हे त्यांचा फिरायचा एरिया. सावलीत बसायचं असलं सावलीत बसतात. कुठेही बसतील आहे ना. पाणी आणले. आतुर आणि पप्पा जाऊन वडापाव घेऊन आले. आम्ही शेळी आणली. शेळीला तर चारा दिला पण आता आमचा चारा सुरू आहे. बॉटल पण आणली नाही. पाण्याची बॉटल विसरला आम्ही. आता आमचा चारा आम्ही खायला लावले. वडापाव आणलाय मिरची वडापाव आणि त्यांना आत ठेवलंय तोडतं कारण की ते आम्हाला वडापाव खाऊ देणार नाही. खाऊच देणार नाही आम्हाला वडापाव. हे पाव मध्येच घ्यायला लागले त्यामुळे त्यांना आत म्हटलं जाऊ दे. हळदी कुंकू लावून पूजा केली शेळींची आणि पाया पडूया कोणतरी घरात असू द्या. काय मोठा माणूस असावं.
तर आजीने पण सांगितलं आणि आज आम्ही ह्या दोघींचं नाव ठेवलंय. मोठी आहे ते चंपा आणि छोटी आहे ते चमेली. चंपा चमेली आजपासून आम्ही नामकरण केलंय शेळीचं. आणि हळदी किती भारी दिसाले हा. वा 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 वा. आणि नवीन दावण नवीन दोरी पण आणल्या. ही मोठ्या आणल्या. हळदी कधी भारी. ही चंपा आहे बाबा, मोठी आहे जरा. आणि ती हिच्या छोटी बहीण आहे, हिच्यापेक्षा लहान आहे. ते चमेली. कमेंटमध्ये सांगा आम्ही कशी नाव ठेवलं गाईज. म्हणजे आम्हाला कसं होतं, आम्हाला नाव ठेवायचं होतं तर आम्ही जरा नाव सोचलं. मग दोघी बहिणीच आहेत तशा, पण काय नाव ठेवूया. तर नाव लक्षात आलं की चंपा आणि चमेली भारी आहे. चंपा आणि चमेली. तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या या दोन्ही शेळ्यांची नावं कशी वाटली. आणि या दोन्ही शेळ्या आपल्याला पडल्या आहेत एक शेळी 15,000ला. म्हणजे 2 शेळ्या आपण 30,000 रुपयाला घेऊन आलोय. आता तुम्हाला काय वाटते, प्राइस बरोबर आहे का नाही. छत्री असू दे मला लागते हा. पप्पाची रेनकोट आहे. छत्री मला लागते. चला आता आम्ही जातो घरी. आता मम्मी पप्पा आहे तिथं. अगं तुला माहिती आहे काय, आपण शेळ्या आणल्या आणि तिचं नाव पण ठेवलंय. काय ठेवलंय सांग काय. काय ठेवलं? चंपा चमेली. मला वाटलं अनन्या ठेवणार. अगं ती इथल्या शेळीच आहेच की. तुला कलर कुठला पाहिजे शेळीत. पिंको. डिप्रेशन. अबे तू ढंग से रिया कर यार. वाह, दिमाग मत खसका है.